पुण्यातील ड्रग्स पार्टीमध्ये अटक करण्यात आलेल्या एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर आणि त्यांचे मित्र श्रीपाद यादव यांना अटक करून केलेल्या वैद्यकीय चाचणीत अल्कोहोल कन्झम्पशनचे नमुने पॉझिटिव्ह आलेत। दोघांनी मद्यपान केलं असल्याचं प्राथमिक वैद्यकीय तपासणीत समोर आलंय। तर कोकेनच्या सेवनाबाबतचे फॉरेन्सिक रिपोर्ट याला 7 दिवस लागणार आहेत। अटक केलेल्या आरोपींना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। पत्रकार परिषद आपण थेट बघतोय। तर स्वतःचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अटकेसंदर्भात आणि एकूणच झालेल्या कारवाई संदर्भात आज एकनाथ खडसे काय बोलतात आपलं लक्ष असेलच याकडे, आणि त्यासाठीच त्यांची पत्रकार परिषद दिसतेय। खरं तर काल त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये जर चूक असेल तर त्यांना पाठीशी घालणार नाही, मात्र तथ्य काय आहे ते समोर आलं पाहिजे आणि विनाकारण जर यात गोवलं जात असेल तर मात्र शांत बसणार नाही, असं देखील खडसेंनी। बघा आवाज येतोय का बघा। अगदी परवा दिवशी सकाळी एका रेव पार्टीवर छापा घातला आणि एकनाथ खडसेंचे जावई यांना अटक केल्याची बातमी आपल्या सर्वांना माहिती आहे। मुळामध्ये पोलिसांच्या विषयी काही प्रश्न माझ्या मनामध्ये ते तुमच्या माध्यमातून पोलिसांना मी विचारू इच्छितो। पहिली गोष्ट तर अशी आहे की 7 जणांची मिळून ज्या ठिकाणी संगीत नाही, त्या ठिकाणी कुठलाही आदळापट नाही, गोंधळ नाही, डान्स नाही, काहीही नाही, का घरामध्ये 7 जण बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे। तर रेव पार्टीची व्याख्या काय नेमकी? याला रेव पार्टी म्हणता जर येत असेल तर पुण्यातली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक घरामध्ये जर असे 5-7 जण बसले तर त्याला रेव पार्टीच म्हणावं लागेल। म्हणून मुळामध्ये पोलिसांना विचारायचं रेव पार्टीची व्याख्या काय सापडला आणि विनाकारण रेव पार्टीच्या मुलीच्या पर्समध्ये सापडला हे आपल्याला त्यांच्या चित्रीकरणामधून दिसतंय। त्यांनी ते चित्रीकरण दाखवलं मीडियाच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये दिसत आहे की त्या पर्समध्ये ते सापडलेलं आहे आणि तिलाही माहिती नाही असं ते म्हणते पूर्वी जे काही असेल, पण प्रत्यक्ष ज्याच्याकडे पर्समध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं। यांनी तर काही त्या ठिकाणी यांच्या बाळगलेलं नव्हतं, यांनी या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता, बाकीच्यांनी एकाच मुलीच्या याच्यामध्ये होतं, तिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं आणि यांना साक्षीदार करायला पाहिजे होतं खरं आहे की नाही। परंतु यांना पहिल्या क्रमांकाचं करणं, वारंवार प्रांजल खेवलकरचं नाव घेणं, एकनाथ खडसे जावयाचं नाव घेणं, म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे। यामध्ये जे काही मिळालेले अंमली पदार्थ आहेत त्याच्यामध्ये पोलीस तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला समजलं का किंवा अल्कोहोल सापडलं, दोघांच्या याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं। हा रिपोर्ट बाहेर कसा कळला? जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल, जर आपल्या ह्याने डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल हवालदिवशी तर पोलिसांकडे येतो, हा मीडियाकडे कसा आला? आणि मीडियाकडे जर आला अल्कोहोलचा तर मग त्या संदर्भात ड्रग्सचा रिपोर्ट का नाही येत आहे? अजून ड्रग्सचा रिपोर्टही यायला पाहिजे होता, मग ड्रग्सचा रिपोर्ट येत नाही, अल्कोहोलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो। मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळेस ड्रग्सच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा। कारण ससूनचं नाव या संदर्भामध्ये अग्रेसर आहे अलीकडच्या कालखंडामध्ये। पोर्सेकारच्या संदर्भातला आपला अनुभव ताजा आहे, त्या ठिकाणी ब्लडमध्ये सगळं बदलवण्याचा प्रकार घडला। 2 आज अजूनही डॉक्टर्स जेलमध्ये आहे, त्यामुळे पोलीस कदाचित त्याच्यात टेम्पर करण्याचा प्रयत्न करत नाही ना। मग अल्कोहोलचा या संदर्भामध्ये जर अहवाल येतो हा येत नाही, अल्कोहोल दोघांनी घेतलं त्यात नाव येत आहे की प्रांजल खेवलकरांनी यादव असे नावासहित नावं येऊन राहिले मीडियाला, खरं काय आणि खोटं काय ते माहीत नाही। परंतु यामधून जे माझ्या जावयाने मला सांगितलं की मी कधीही आयुष्यात ड्रग घेतलेली नाही, आत्ताही ड्रग घेतलेलं नाही असं त्यांनी म्हणलं। मेडिकल रिपोर्ट येईल त्यावेळेस खरं खोटं समजेल आपल्याला, पण मेडिकल रिपोर्ट आतापर्यंत काय येत नाही, मला संशय घ्यायला त्या ठिकाणी जागा आहे। दुसरं, या ठिकाणी अल्कोहोल तर आपला छाप्यामधील मीडियाकडे कसे आले वगैरे ठेवले, पण यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या जे माझ्या जावयाने मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली
ज्या ज्या ठिकाणी मी जायचो त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली. त्यांनी ज्या ठिकाणी गेले 2-3 ठिकाणी एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले पोलीस त्यांची पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे. मी त्यांनी असं सांगितलं नाही, त्यांचे व्हिज्युअल्स आहे, व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं. ते आल्यानंतर ते बोलतील त्याच्यावर. मग या पोलिसांना पाळत ठेवण्याचं काय कारण आहे? त्यानंतर आपल्याकडे त्याचे व्हिडिओज आहे. ज्या वेस्टिन हॉटेलमध्ये हे गेले होते त्या वेस्टिन हॉटेलमध्ये सुद्धा पोलीस आले. रात्री 1 ते 3:30च्या दरम्यान ते वेस्टिन हॉटेलला आले. वेस्टिन हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे, पार्किंग आहे, त्या पार्किंगचे ज्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहे त्या कॅमेऱ्याच्या मध्ये जे हे प्लेन याचे पोलीस आहे ते दिसत आहे. जे पोलीस तिकडे होते तेच पोलीस तिकडे दिसत आहे. एकंदरीत हा प्रकार संशयास्पद. या ठिकाणी पोलीस इतके तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतात, लगेच सगळे व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये दाखवतात. एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅपमध्ये अडकलेला आहे, जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे, ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे, या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही? त्या ठिकाणी बाकी माहिती द्यायला टाळा काढतात. नाशिकला जे काही सेक्स स्कॅन्डल झालं म्हणा का आणखी काही हनी ट्रॅप झाला म्हणतात त्याची इतके गवगाव त्या ठिकाणी केलं. त्या महिलेने जे आरोप केले त्याच्यानंतर 3 ठिकाणी ते मागे घेतले. अशा स्वरूपाचे जे आहे वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबाबत सरकार का करत नाही? एकंदरीत पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये कशाही रीतीने खडसे बदनाम झाला पाहिजे अशा स्वरूपाचा हा प्लॅन केलेला दिसतोय. कारण ह्याच्या माध्यमातून हे दिसतंय चित्र की इथे वारंवार खडसेंचे जावई. अरे असेल तर त्याच्यामध्ये कारवाई करा, मी त्याच्याबद्दल नाही म्हणणार नाही. जर सत्य असेल तर कारवाई करायला माझी कुठलीही ना नाही, पण अशा रीतीने जर कोणी प्लॅन करून करत असेल तर ते योग्य नाही. आणि सरकारने याची उत्तरं दिलं पाहिजे, पोलिसांनी उत्तरं दिलं पाहिजे किंवा कशासाठी कोणत्या कारणासाठी व्हिज्युअल्स बाहेर आले, कोणी केले, त्यांच्या समोर पोलिसांनीच हे केले, फोटो काढले. पोलिसांनी फोटो काढले लगेच मीडियाला आले. पोलिसांनीच त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करा. 7च्या पलीकडे दुसरा आठवण नव्हताच. पोलिसच त्या तिकडे व्हिडिओ चित्रण करायचे आणि जनतेसमोर ते मांडायचे. याचा उद्देश काय? दुसऱ्या ठिकाणी करत नाही. आणि तुम्हाला कुणी अधिकार दिले प्रायव्हेट लाईफमधले हे करायचे? ज्या ठिकाणी माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला, एक लॅपटॉप 4 वर्षापूर्वीचा जुनाही तुम्ही घेऊन गेले, आणखी काही घेऊन जायचं असेल तर घेऊन जायचं, त्याची माझी वर्ष. पण त्या मोबाईलमध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे? पोलिसांना कोणी अधिकार दिला आमच्या फॅमिली फोटो छापायचा? माझ्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता? कुणी अधिकार दिला? आणि कुणाच्या सांगण्यावरून पोलीस हे करता आहेत? कुणीतरी याच्यामागे सूत्रधार आहे. पोलीस बाहुल्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे. यासाठी हे केलं पाहिजे, म्हणजे सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे. आणि या ठिकाणी आज आहेच कोर्टामध्ये जे काही येईल ते होईल, त्याच्याबद्दल नाही. पण संशयाला अनेक ठिकाणी जागा आहे. कारण 2 ग्रॅम असतं तर मग जामीन झाला असता. मग 2.7 करणं, त्या ठिकाणी गांजा दाखवणं, या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रयोग केले गेले आहे. मुळात 7च जण बसलेले आहे. तिथं कोणताही नाच गाण्याचा कार्यक्रम नाही आहे, कोणत्याही प्रकारचे लेझर वेझर सारखे लाईट नाही आहे, कोणत्याही प्रकारचे दारूचे फार मोठे भंडार नाही आहे. जे शेकडो माणसं असतात त्याला रेव पार्टी म्हणतात असं माझं मत आहे, माझा समज आहे. पोलिसांनी याचाही खुलासा केला पाहिजे की 7 जणांचा रेव पार्टी होऊ शकते का? ते प्रायव्हेट पार्टी असेल त्याच्या संदर्भात पोलिसांना अशा स्वरूपाचं रेव पार्टीचं स्वरूप देणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे. मोनाकरण खडसेंना बदनाम करण्यासाठी हे चाललेलं आहे. कारण अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक प्रकरणं मी वारंवार सरकारचे बाहेर आणतो आहे. रोहिणीताई वारंवार सरकारवर हल्ले करत आहेत. यांचं तोंड कसं बंद करून टाकायचं, यांना बदनाम कसं करायचं यासाठी रचलेलं आहे षडयंत्र आहे. सर, तुम्ही म्हटलात की तुम्ही बोलता किंवा रोहिणी खडसे बोलताय, या सगळ्याचा तुमच्या या सगळ्या बोलण्यावरती परिणाम होईल किंवा सरकारच्या बद्दल तुम्ही जे काही कमेंट करतात त्याबद्दल? तुम्ही म्हटलं की तुम्ही बोलता सरकारबद्दल, रोहिणीताई बोलतात, तर या सगळ्या प्रकरणाचा तुमच्यावरती रोहिणीताईंवरती काही परिणाम होईल? सरकारबद्दल तुम्ही काही भूमिका घेतात त्याबद्दल? हे बघा, हे काहीही झालं तरी सत्य समोर येईल.
हो, न्यायालयामध्ये प्रकरण आहे, त्यामुळे अधिक मी काही जास्त बोलू शकत नाही. जे काही आहे ते सत्य समोर येईलच त्याच्या माध्यमातून. पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही दबून जाऊ. लागणारा लढा चालू राहणार, जे सत्य आहे ते चालू राहणार, समाजासमोर आम्ही मांडणार. माझा वारंवार सांगितलेलं आहे या ठिकाणी की या संदर्भामध्ये मी वारंवार गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये हनी ट्रॅपच्या संदर्भात जे प्रभुत्व लढा सांगतोय त्याचे उत्तर सरकार का देत नाही. त्या सीडीचं काय एवढं हे होत नाही. मी स्वतः ती सीडी पाहिलेली आहे, त्याने मला ते दाखवलेली आहे. पण बार्गेनिंगमध्ये तो त्याने सांगितलं ते मी दाखवलं होतं. प्रफुल्ल लोढांनी स्वतः सांगितलं, खडसे एक मिनिट, खडसेंनी दाखवलं होतं, त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः, त्यांची सीडी आपल्याकडे आहे. पण जे दाखवलं ते माझ्याकडे नाही आहे, त्याने दिलंच नाही असंही त्यांनी सांगितलं, मी दिलेलं नव्हतं. मग जे त्याने ते पाहिलेलं आहे त्याच्या संदर्भात चर्चा करावी, चौकशी करावी. तो भाग वेगळा आता, मी त्या भागावर बोलणार नाही. मी आज फक्त एवढ्या भागावर बोलेल की या ठिकाणी माझ्या जावयांनी हे सगळं व्हायच्या आधीच हे सांगितलेलं होतं की हे पाळत असे असेल, असे असे व्हिडिओ वगैरे आमच्याकडे आहे. तर त्याच्या चौकशा करा ना तुम्ही, त्या भागावर द्या तो प्रकार. मग तर त्या प्रकाराचा छडा आम्ही लावूच. आणखी नाशिकच्याही प्रकरणाचा लावूच. आणखी आपल्याकडे साताऱ्याचं प्रकरण एक आलेलं आहे हनी ट्रॅपच्या संदर्भामधलं, 2 माजी मंत्र्यांचं आणि एक मंत्र्यांच्या मुलाचं, ते आलेलं आहे. ते खात्री करू आपण, तिथल्या लोकल चॅनलनं ते प्रकाशित केलेलं आहे. महाराष्ट्रावर अशा स्वरूपाचे चाललेले आहेत, पुढे येऊ नयेत म्हणा प्रयत्न दिसतोय. पण याचा अर्थ असा होणार नाही की तुम्ही आम्हाला बदनाम करा. सांगलीच खडसे साहेब गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तुमचा ज्यांच्यावरती कटाक्ष आहे तेही मंत्रीच आहेत आणि पुण्याची स्थिती ही अमितेश कुमार गुप्ता आहे. त्या तिघांनी मिळून हे सगळं केल्याशिवाय हे होणार नाही असं तुमच्या बोलण्यात. मला असं कोणावर आरोप करायचा नाही. जोपर्यंत न्यायप्रविष्ट आहे आणि जोपर्यंत निकालापर्यंत येत नाही किंवा त्याच्याबद्दल काही तथ्य येत नाही तोपर्यंत कुणावर आरोप करणं बरोबर नाही आहे. पोलीस जे करतायत त्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. किंवा हे सगळं षडयंत्र चाललंय आणि कुणीतरी करतं, कोण म्हणजे काहीतरी कोण पाळत कोण असं आहे. अनेक प्रश्न. मी अनेक वर्षापासून राजकारणात आहे. मी शोधपत्रिका पाहिलेली आहे. आता तुम्ही शोधा ना, तुम्हालाच आव्हान करतो. नाही, तुमच्या बोलण्यातल्या 2-3 गोष्टी याचे उत्तर मीडियाने शोधा ना. आम्ही केला प्रयत्न, तुमच्या सूत्राकडून जे माहिती आम्ही केला प्रयत्न. त्याच्यामध्ये व्हिडिओ लिंक केले हे बरोबर आहे, इलिगल गोष्ट घडलेली आहे ती, जो नियम आहे त्याच्यावर. पण तुम्ही पुणे पोलीस जे बाहुल्याप्रमाणे काम करतात म्हणतात, ते कुणीतरी वरी कळसूत्री हलवली पाहिजे. ती कोण कळसूत्री येईल बाहेर? आज नाही येणार बाहेर, नक्की बाहेर. हे तर सरळ सरळ आहे बघा. पोलीस यंत्रणा जी असते ते स्वतःहून जे कार्यवाही करते त्याच्यावर माझा विश्वास आहे. परंतु अलीकडे हे जे दिसत आहे, व्हिज्युअल दाखवणं, नाव समोर आणणं, वारंवार फोटो दाखवणं, हे जे चित्र आहे हे नियमाच्या बाहेर आहे म्हणून आक्षेप आहे. हे माझा आक्षेप आहे की अल्कोहोलचा रिपोर्ट येतो आणि ड्रग्सचा का रिपोर्ट येऊ शकत नाही. कारण त्याला शंका घ्यायला जागा यासाठी आहे की पोर्शेकारच्या संदर्भामधला तो अनुभव आहे. मी पुण्या मंत्र्यावर, पुण्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करतच नाही. आज माझा संशय पोलीस यंत्रणेला, संशय म्हणजे पोलीस यंत्रणेला प्रश्न असं का व्हावं. तुम्ही आले की प्रांजल खेवरकर यांनी असं म्हणता, म्हणजे एक प्रांजल खेवरकर एक आरोपी त्याच्यामध्ये, बाकीचे आरोपी नाहीत का? ज्यांच्या हातामध्ये ड्रग्ज सापडले ते नाहीत का? ह्याच्याच हातात ड्रग नव्हते. हे तर तुमच्या याच्यामधून दिसतं की हा उभा आहे की बाजूला, आमचा जावई बाजूला उभा आहे आणि त्याच्या हातात काही ड्रग नाही, हे तुमच्याच याच्यात दिसतं आहे. आता ड्रग सेवन केलं की नाही केलं त्याच्यानंतरही, ते आल्यानंतर मी बोलेन. पण तुम्ही त्याच्याच आधी निष्कर्ष जर काढायला लागले तर हे चुकीचं आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी सत्य येईल तुमच्यासमोर त्यावेळी मी बोलेन. ज्या पोलिसांनी कारवाई केली त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं की त्यांना वरिष्ठांकडून सूचना होत्या की अशी घटना घडते आहे आणि त्यासाठी कारवाई करायची आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण सर्वसाधारणपणे खालून माहिती येते, म्हणजे ग्राउंड लेवलवरती जो कधी कर्मचारी असतो ती माहिती वरून सांगण्यात आली की असं असं कसं आहे. पोलिसांनी असं म्हटलंय की आम्हाला अशी माहिती प्राप्त झाली आहे, गोपनीय माहिती प्राप्त. वास्तविक प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर कुणीतरी फिर्यादी असतो, कुणीतरी तक्रारदार असतो. त्या तक्रारदाराचं नोंद करावी लागते. माझा प्रश्न असा आहे की या सगळ्या हालचाली झाल्या या पोलिसांनी स्टेशन डायरीत लिहिल्या आहेत का? ह्या प्रत्येक गोष्टीची नोंद स्टेशन डायरीत करावी लागते. स्टेशन डायरीत आम्ही इथं झालो आहे, आम्ही इथं चाललो आहे, आम्ही इथं करतो आहे, आम्ही इथं गेलो आहे, आम्ही इथून आलो आहे, हे सगळं स्टेशन डायरीत हवं असतं. सरळ तुम्ही येता यांच्या संदर्भातले कार्यवाही करता आणि त्याच्या मागची जी घटना आहे या संदर्भामध्ये तर हे ठरवून केलेलं आहे असं म्हणायला वाव आहे. परंतु चौकशीचा भाग आहे.
आणखी चौकशीमध्ये काय खडसे साहेब, इतकं संवेदनशील वातावरण आहे, तुम्ही आणि रोहिणीताई सातत्यानं सरकारवरती टीका करताय. तुम्हीच म्हणाल की जावयाच्या लक्षात आलं होतं की पाळत ठेवली, असं असून सुद्धा जावाई त्या एका विशिष्ट ठिकाणी होते, तिथे 2 मुली उपस्थित होत्या, त्यापैकी एका मुलीकडे ते कोकीन आढळून आलं. याच्यामध्ये जावयाची चूक आहे असं नाही वाटत? जावयाचं काय चूक आहे? तुमच्या खिशात आता मी टाकलाय काय? तुमच्या खिशात सापडला आत्ता तुमच्या खिशामध्ये आहे, मला असं वाटतं कोकीन आहे का? मी काय करणार आहे त्याला? तर मी टाकलं आणि त्या महिला काय असं काही असतील तर त्यांचे फोटो दाखवायचे? कुणी अधिकार दिला महिलांचे फोटो दाखवण्यातून? मला तो एक ट्रॅप होता आणि जावई त्याच्यामध्ये अडकले असं नाही झालं ना. तुम्ही आता उल्लेख केला की तुम्ही सीडी पाहिली, तुम्हाला सीडी दाखवली. चला आता तो विषय इथे नाही, त्याचे स्वतंत्र पत्रकार परिषद होईल. चला, एक फक्त मोबाईल आणि लॅपटॉप वगैरे पण इथून रिकव्हर केलं असतं. आता मुद्दा असा आहे की गेले इतके दिवस तुम्ही ज्या लोडांचा उल्लेख करताय किंवा आणखी काही लोकांचा उल्लेख करताय, तर ते इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस पोलीस गोळा करतात वेगवेगळ्या ठिकाणाहून. तुमच्या जावयाच्या त्या लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये असं एक्झॅक्टली काय आहे की जे पोलिसांना रिकव्हर करायचं असतं? पोलिसांना काही रिकव्हर करायचं नसतं, पण पोलिसांची पद्धत असते घरामध्ये आल्यानंतर लॅपटॉप घेणं, मोबाईल घेणं, त्याच्यामध्ये काही नवीन काही मिळू शकतं. याच्यात काय मिळणार आहे? याचा पारिवारिक फोटो मिळाले ते तुम्ही बाहेर गेले. वास्तविक पारिवारिक फोटो पोलिसांना अधिकार कोणी सांगितला? गुगलच्या संदर्भातले एका आमदाराकडे कसं काय जाऊ शकतं? हे पोलिसांच्या साठेलोटे आहे. आमदाराकडे कसं जाऊ शकतं? आणि आमदार कसं काय पत्रकार घेऊ शकतो आमच्या जळगावचा? तो कसा काय पत्रकार परिषद घेतो या फोटोच्या संदर्भामध्ये, गुगलच्या संदर्भामध्ये? म्हणजे पोलीस जे करताय ते जाणीवपूर्वक करताय. एखाद्या व्यक्तीकडे कसं जाऊ शकतो हे? तो कसे फोटो प्रकाशित करू शकतो जो प्रायव्हेट आहे? माझा अधिकार आहे घटनेने दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला घटना दिली आहे, अधिकार दिलाय. माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्ही हस्तक्षेप करू शकता. मग आता 7 जणांची पार्टी रिओ पार्टी म्हणून घोषित करता. यापुढे आम्ही स्वतः प्रयत्न करू की ज्या ज्या ठिकाणी 7 जणांना अडकवलं, अंमली पदार्थ असेल नसेल, ही रेव पार्टी अशी घोषित करा. काल तुम्ही वकिलाची काल भेट घेतली, मागणी केली का? कारण ससूनमध्ये जे ब्लड सॅम्पल घेण्यात आले, जी काही कारवाई केली तरी फुटेजची तुम्ही मागणी केली. आम्ही ससूनला आता एक पत्र अजून दिलेलं नाही, आज देणार आहे. ससूनला एक पत्र दिलं आहे की तुमच्याकडे जेव्हापासून ब्लड कलेक्शन झालं तेव्हापासून ती सगळीची सगळी जी काही तुमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून मला ती माहिती मिळावी. एक. दुसरं, पोलिसांकडे आम्ही मागणी करणार आहे या ठिकाणी की तुम्ही जे काही व्हिज्युअल्स प्रकाशित केलेले आहेत त्या व्हिज्युअलची एक प्रत आम्हाला मिळावी, कारण ते तुम्हीच काढलेले आहे. आता या संदर्भामध्ये जे गुगल ड्राईव्ह आहे, या गुगल ड्राईव्हला कसं गेलं बाहेर आहे? जाऊ शकतं का? पोलिसांनी दिल्याशिवाय होऊ शकतं का? त्या आमदाराकडे गुगल ड्राईव्हच्या संदर्भातली माहिती आहे. ही माहिती आमदारांना कोण देतं आणि ते भाजपच्या आमदारांना कोण देतो आहे? जर तुमच्याकडे मोबाईल जप्त केलेला आहे, तुमच्या ताब्यामध्ये मोबाईल आहे, तर मोबाईलमधली सगळी माहिती बाहेर कशी काय जाते? याचा अर्थ पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. या संदर्भाचे उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी. कायदेशीर पावलं उचलणार? मी या संदर्भात माझं हे सगळं झाल्यानंतर पोलिसांवरचं डिफॉर्मेशनचा एक दावा दाखल करणार आहे. या संदर्भातलं सगळं, पण आता हा माझा विषय संपू द्या. विषय संपल्यानंतर मी ते करणारच आहे. मी त्या ठिकाणी असीम सरोदे म्हणून जे ॲडव्होकेट आहेत त्यांच्याशी काल बोलूनही आलो या दावा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये. त्यांच्याशी मी डिस्कशन केली. त्यांनी मला सगळ्या वस्तू मी त्यांना सांगितलं आणि त्यांनीच सांगितलं याच्यावर आपण नुकसानीचा दावा होऊ शकतो, पोलिसांवर दावा होऊ शकतो आणि या झाल्यानंतर आपण त्याचा विचार करू, नक्की करणार. चला ना, तो बस झाला. आपके दामाद को भी हिरासत में लिया गया, कोर्ट में हियरिंग, क्या कहना है इस पूरे मामले? क्या आप हिंदी में बता दीजिए, ये जो कहा दीजिए कि आपके दामाद को आज कोर्ट में पेश करने वाले हैं, 2 दिन की कस्टडी खत्म होगी, क्या आपके एलिगेशन? मैं तो दामाद को कोर्ट में पेश करने वाले हैं, उसके बाद में कोर्ट में जो होगा कानून तरीके से जो कार्रवाई चलेगी वो कार्रवाई चलेगी. उसके बारे में मेरा कोई कहना नहीं. मेरा विश्वास है, न्याय देवता पर विश्वास है, वैसा तो मेरा पुलिस पर भी विश्वास है. पुलिस भी कार्रवाई करेंगे तो अच्छा कार्रवाई करेंगे तो मैं उनका कौतुक ही करूंगा, उसका अभिनंदन करूंगा. पर जो कुछ बातें हो रही है पुलिस की तरफ से वो बातों पर मेरा ऑब्जेक्शन है. पहली बात यह है कि जो विजुअल्स दिखाए जा रहे हैं, मैंने इनको अरेस्ट किया, मैंने यहाँ ब्लड कलेक्शन के लिए, मैंने पुलिस को ले आया,
ऐसा पुलिस को नहीं कर सकते, कानूनन नहीं कर सकते। दूसरा बात है, चेहरे बताते हैं, लड़कियों के भी चेहरे बताए, विजुअल में लड़कियों के चेहरे बाहर है, सबके चेहरे ऐसे बता नहीं सकता पुलिस। एक तो उनके ऊपर कुछ डालना पड़ता है, फिर बताना चाहिए पुलिस ने ऐसा क्यों किया। तीसरी बात ऐसी है कि पुलिस ने जानबूझकर प्रांजल खेवरकर को पहले क्रमांक का आरोपी बताया, और उसमें बताया पुलिस ने कि इसके ऊपर पहले भी गुनाह दाखिल है। हालांकि प्रांजल खेवरकर भी एक गुनाह नहीं है, वो कोई क्रिमिनल आदमी नहीं है, वो तो डॉक्टर है, एमडी डॉक्टर है, उसने कोई गुनाह किया नहीं, रिकॉर्ड है। फिर भी पुलिस ने जबरदस्ती झूठा क्यों लगाया, क्योंकि इसके ऊपर उनको षड्यंत्र करना था। तीसरी बात यह है कि जो गूगल ड्राइव है, ये गूगल ड्राइव जब मोबाइल आप लोगों ने पुलिस ने जब्त किया, मोबाइल ड्राइव जब्त करने के बाद मोबाइल ड्राइवर की सारी चीजें बाहर जो आ रही है, मेरे प्राइवेट फोटो आ रहे हैं, हम के बाहर देश में गए उसके फोटो आ रहे हैं। पुलिस को क्या अधिकार है कि मोबाइल गूगल के पास का ये सारा का सारा एक एमएलए के पास जो भाजपा का है जलगांव जिले का, उसके पास जाए, ये मालूमात कैसे गई? जब आप क्या लगे रहे, मतलब पुलिस जानबूझकर खर्च। तर जावयाला अटक झाल्यानंतर एकनाथ खडसे यांची ही पत्रकार परिषद आणि पोलीस दबावाखाली काम करतायत असा थेट आरोप पोलिसांवरतीच खडसेंनी केलाय आणि या सगळ्या प्रकरणातलं तथ्य समोर येईलच असं ते म्हणतायत। आणखी